सर्व श्रद्धावान बौद्धोपासक उपासिका सर्वांना सविनय जय भीम. सर्वांच्या प्रति मंगलमैत्री मंगलकामना. आज आपण बघणार आहोत सारनाथ येथे भगवान बुद्धांचे आगमन. भगवान बुद्धाला जेव्हा ज्ञान प्राप्त झाले तेव्हा भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचा उपदेश देण्याचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय घेतल्याच्या नंतर त्यांनी स्वतःशीच प्रश्न केला की मी कोणास माझ्या धम्माची दीक्षा द्यावी, मी कोणास प्रथम धम्मोपदेश द्यावा. हा विचार केल्याच्या नंतर त्यांच्या मनात अलार कलामाचा विचार आला. बुद्धांच्या दृष्टीने तो विद्वान होता, तो सुज्ञ होता, तो बुद्धिमान होता आणि तो निर्मळही होता. बुद्धांनी असा विचार केला की जर प्रथम मी त्यालाच माझ्या धम्माची दीक्षा दिली, धम्मोपदेश दिला तर. परंतु त्यांना समजले असे होते की अलार कलामाचा मृत्यू झाला आहे. नंतर त्यांनी उद्दक रामपुत्ताला धम्मोपदेश देण्याचा विचार केला, पण त्यांचाही मृत्यू झाला होता. नंतर बुद्धांना ते 5 परिव्राजक आठवले जे निरंजना नदीकाठी त्यांच्यासोबत होते. तेव्हा बुद्ध तपश्चर्या आणि कायाक्लेश यात मग्न होते. जेव्हा बुद्धांनी तपश्चर्या आणि कायाक्लेशाचा मार्ग त्यागला तेव्हा त्यांनी संतप्त होऊन बुद्धांचा त्याग केला होता. परिव्राजकांनी त्यांच्यासाठी खूप काही केले होते, त्यांची काळजी घेतली होती, त्यांची सेवा केली होती. असा विचार बुद्धांनी केला. आणि मग असा विचार बुद्धांनी केल्याच्या नंतर स्वतःशीच त्यांनी प्रश्न केला की मी जर प्रथम त्यांनाच माझ्या धम्माची दीक्षा दिली तर. असा विचार करून बुद्धांनी त्यांची चौकशी केली. बुद्धांनी चौकशी केल्याच्या नंतर त्यांना असे समजले की सारनाथ येथे ऋषीपतन मृगदाय वनात त्यांचे वास्तव्य आहे. तेव्हा ते त्यांच्या शोधात निघाले. त्यांच्या शोधात निघाल्याच्या नंतर त्यांच्या जवळ गेले. जवळ गेल्याच्या नंतर ते 5 परिव्राजक त्यांनी बुद्धांना येताना पाहिले. त्यांचे स्वागत करावयाचे नाही असे त्या 5 परिव्राजकांनी ठरविले. त्यांच्यापैकी एक म्हणाला, मित्र हो, श्रमण गौतम येत आहे. त्याने तपस्वी जीवनाचा त्याग करून समृद्धी आणि विलासाचा मार्ग स्वीकारला आहे. त्याने पाप केले आहे. आपण त्याला अभिवादन करू नये. आपण त्याच्या स्वागतासाठी उभे राहू नये. आपण त्याचे भिक्षापात्र आणि चिवर घेऊ नये. आपण त्याच्यासाठी एक आसनाची व्यवस्था मात्र करूया, असा त्यांनी विचार केला. असं त्यांनी ठरविलं आणि त्याप्रमाणे एकाने आसनाची व्यवस्था केली. त्याची इच्छा असेल तर तो आसन ग्रहण करील. यावर सर्व सहमत झाले. परंतु जेव्हा बुद्ध त्यांच्या निकट पोहोचले तेव्हा ते 5 परिव्राजक आपल्या निर्णयावर दृढ राहू शकले नाही. त्यांच्या व्यक्तिमत्वाने, तथागत भगवान गौतम बुद्धाच्या व्यक्तिमत्वाने ते एवढे प्रभावित झाले की ते आपल्या स्थानी उठून उभे राहिले. एकाने त्यांचे भिक्षापात्र घेतले, दुसऱ्याने त्यांचे चिवर घेतले, तिसऱ्याने त्यांच्यासाठी आसन मांडले आणि चौथा त्यांच्या पाय धुण्यासाठी त्यांच्यासाठी पाणी घेऊन आला. हे खरोखरच अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते. अशा प्रकारे जे उपेक्षावान होते ते भगवान बुद्धांच्या प्रती श्रद्धावान झाले. तर असा हा पार्ट आहे. सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कॉमेंट करायचे आहेत, लाईक करायचे आहेत आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे. सर्वांच्या प्रती मंगलमैत्री मंगलकामना. सर्वांना सविनय जय भीम. नमो बुद्धाय.